निवडून आणण्यासाठी धमक्या देत आहेत असं राठोडांचा आरोप. हे बघा, सोशल मीडियामध्ये कोण काय टाकील आणि कोणाचा EI-मुळं कोण कोणाचा आवाज भरील हे काही सांगता येत नाही. त्यामुळं त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. अजित पवार म्हणतात की 70 कोटींचा घोटाळा करून देखील सत्तेमध्ये. अजित पवार काय बोलले मी काही बघितलं नाही. बरं, संजय राऊत 6 तारखेला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार आहे 6 जानेवारी. त्यात काय नवीन आहे? जेव्हा जेव्हा अशा निवडणुका येतात तेव्हा ते मुलाखत घेतात आणि त्यांना पाहिजे ते बोलतात. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. मुलाखत घेणारा संजय राऊत, मुलाखत देणारा उद्धव ठाकरे आणि छापून येते सामन्यामध्ये. त्यामुळे त्या मुलाखतीला कोणी वाचणार पण नाही. जे प्रश्न त्यांचे आणि उत्तर पण त्यांचेच असतात. तेच त्या प्रश्न दरवर्षीच करतात ते. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.